हॅलो स्टुडंट्स, आपण मॅथ्स 1चा फायनान्शियल प्लॅनिंग हा लेसन स्टडी करत होतो. कालच्या व्हिडिओमध्ये प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आपला प्रॅक्टिस सेट 4.2 पर्यंत कंप्लीट झालेला आहे. आपण त्याला लागून लगेचच असणारा रिलेटेड असणारा प्रॉब्लेम सेट 4A हा स्टार्ट करणार आहोत. मग आपण शेअरचा पार्ट सेपरेटली बघणार आहोत. ओके, सगळ्यांकडे टेक्स्टबुक असणं कंपल्सरी गरजेचं आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे तो MCQचा. राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. ह्या लेसनमध्ये दोन प्रॉब्लेम सेट आहेत. फर्स्ट प्रॉब्लेम सेट हा GSTशी रिलेटेड आहे आणि सेकंड प्रॉब्लेम सेट हा शेअरशी रिलेटेड आहे. मग आपला प्रॅक्टिस सेट 4.1 4.2 कंप्लीट झाला, म्हणून आपण लगेच प्रॉब्लेम सेट 4A घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग राहिलेले दोन प्रॅक्टिस सेट आणि तो लास्टचा प्रॉब्लेम सेट B. ओके, क्वेश्चन नंबर 1. रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज इज. किती आहे बघितलं आहे आपण, सगळ्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्येच बघितलं आहे. इसेन्शियल कमोडिटीजवरती किती रेट आहे? 0% रेट आहे. ओके, देन सेकंड वन. द टॅक्स लिव्ह बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर ट्रेडिंग विदिन स्टेट इज. आता ह्या एक्झाम्पलमध्ये फसायचं नाही अजिबात. द टॅक्स लिव्ह बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर ट्रेडिंग विदिन स्टेट. कुठलं विचारलेलं आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर ट्रेडिंग विदिन स्टेट. स्टेटमधलं जे सेंट्रलला टॅक्स पाठवला जातो तो म्हणजे कोणता? CGST. सेकंड ऑप्शन करेक्ट आहे B. थर्ड, GST सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस्ड इन अवर कंट्री फ्रॉम 1 जुलै 2017. ओके, ऑप्शन नंबर D. नेक्स्ट वन. द रेट ऑफ GST ऑन स्टेनलेस स्टील युटेन्सिल्स इज 18%. GSTचा रेट किती आहे? 18% आहे. देन द रेट ऑफ स्टेट GST इज. स्टेट GST म्हणजेच SGST किती असणार आहे? 18च्या हाफ 9%. दॅट इज ऑप्शन B इज करेक्ट फॉर दिस MCQ. नेक्स्ट वन, फिफ्थ वन. इन द फॉर्मॅट ऑफ GSTN देअर आर डॅश डॅश अल्फा न्यूमरल्स. मी तुम्हाला वेळोवेळी ते इन्फॉर्म करत होती की ही लाईन आपल्याला आपण जे बघितलं होतं इंट्रोडक्शनमध्ये त्यातला बराचसाच पार्ट कशासाठी यूज होतो? आपल्याला MCQसाठी होतो. GSTN नंबरमध्ये किती डिजिट्स असतात? तर 15 डिजिट असतात. ओके, अल्फा न्यूमरल्स असतात. ऑप्शन नंबर A इज करेक्ट. Then second, when a registered dealer sell goods to another registered dealer under GST, then this trading is termed as. बघा, काल मी सांगितलं होतं GST इन ट्रेडिंग चेनमध्ये when a registered dealer sells good to another registered dealer under GST. एक रेजिस्ट्रेटेड डीलर दुसऱ्या रेजिस्ट्रेटेड डीलरला सेंड करतो म्हणजे ते कोणतं ट्रान्झॅक्शन झालं रे? तर B2B ट्रान्झॅक्शन, बिझनेस टू बिझनेस ट्रान्झॅक्शन झालं. ओके, बघा 6 MCQज आपले कंप्लीट झालेले आहेत. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. अ डीलर हॅज गिवन 10% डिस्काउंट ऑन अ शोपीस ऑफ ₹25,000. GST of 28% was charged on the discounted price. Find the total amount shown in the tax invoices and what is the amount of CGST and HGST. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये आपण सेम टाईपचा क्वेश्चन सॉल्व केला आहे. बघा, फर्स्ट त्या अमाऊंटवरती काय दिलेली आहे? 10% डिस्काउंट दिली आहे आणि आपल्याला माहिती आहे फर्स्ट आपण काय करतो? डिस्काउंट त्या प्रिंटेड प्राईसमधून सबस्ट्रॅक्ट करतो आणि जी रिमेनिंग अमाऊंट असेल तिच्यावरती आपण काय चार्ज करतो? GST चार्ज करतो. ओके, सॉल्व करूयात आपण हा क्वेश्चन. Question number 2. Printed price, first write given. Printed price of showpiece is equal to rupees 25,000. Discount 10%. मग आपण फर्स्ट डिस्काउंट फाइंड आउट करूयात. म्हणून दिस देअरफॉर अमाऊंट ऑफ डिस्काउंट amount of discount is equal to 25,000
मल्टिप्लाय बाय 10/100 किती आलं रुपीज 2500. किती आली 2500. ओके. म्हणून देअरफॉर आता प्रिंटेड प्राईसमधून हा डिस्काउंट आपण सबस्ट्रॅक्ट करूया. त्यालाच आपण जी मग रिमेनिंग अमाऊंट येणार आहे सबस्ट्रॅक्शन करून ती म्हणजे काय झाली आपली टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणून देअरफॉर value is equal to 25,000 minus 2,500 is equal to 25,500. बघा सबस्ट्रॅक्शन करा. 25,000 minus 2,500 22,500 ही झाली आपली टॅक्सेबल अमाऊंट. आता आपण GST चार्ज करूयात. किती रेट आहे GSTचा 28%. देअरफॉर rate of GST is equal to 28%. म्हणून therefore amount of GST is equal to therefore amount of GST is equal to 25,500 multiplied by 28. बघा 0 0 गेट कॅन्सल. मल्टिप्लिकेशन करा तुम्ही 225 मल्टिप्लाय बाय 28. काय आन्सर असेल ते तुम्ही चेक करा. ओके. आणि काय विचारलं आहे फाइंड द टोटल अमाऊंट शोन इन द टॅक्स इनवॉइस म्हणजे त्या शोपीसची टोटल अमाऊंट किती असेल. ओके. म्हणून देअरफॉर टोटल अमाऊंट ऑफ द शोपीस इज इक्वल टू शोपीसची टोटल अमाऊंट बघा टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST इज इक्वल टू किती आहे टॅक्सेबल अमाऊंट 22,500 प्लस किती आलं मल्टिप्लिकेशन ह्याचं 6,300. तुम्ही पुन्हा एकदा चेक करा. मी गडबडीमध्ये केलेलं आहे म्हणून रुपीज 6,300. त्यांची ॲडिशन करूया. 28,800. Also find what is the amount of CGST and HGST. म्हणून therefore amount of GST किती आला आहे आपला 6,300 डिवायडेड बाय 2 रुपीज 3,150 इज द अमाऊंट ऑफ CGST आणि HGST. फायनल आन्सर पुन्हा लिहा. बघा समजलं का. फर्स्ट आपण डिस्काउंट फाइंड आउट केला. डिस्काउंट प्रिंटेड प्राईसमधून सबस्ट्रॅक्ट केला. जी रिमेनिंग अमाऊंट आहे तिच्यावरती GST चार्ज केला आणि अमाऊंट ऑफ GST फाइंड आउट केली आणि मग टोटल अमाऊंट ऑफ शोपीस म्हणजे त्या कस्टमरला ते शोपीस किती रुपयांना मिळालं असेल तर टॅक्सेबल अमाऊंट प्लस त्याच्यावरती केलेला GST चार्ज. डिस्काउंट दिला होता पण तो डिस्काउंट आपण काय केला सबस्ट्रॅक्ट केला. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड वन. अ रेडीमेड garment shopkeeper gives 5% discount on the dress of ₹1,000 and charges 5% GST on the remaining amount. Then what is the purchase price of the dress for the customer? सेम ह्या टाईपचा क्वेश्चन आहे तो तुम्ही सॉल्व करायचा आहे होमवर्कला. बघा अ रेडीमेड गारमेंट शॉपकीपर गिव्ज 5% डिस्काउंट ऑन ड्रेस ऑफ ₹1,000. 1,000 रुपीजच्या ड्रेसवरती फर्स्ट काय दिलेलं आहे डिस्काउंट. सेम हेच वर्डिंग फक्त नंबर चेंज होणार. फर्स्ट तुम्ही डिस्काउंट फाइंड आउट करून घेणार. डिस्काउंट फाइंड आउट केल्यानंतर
टॅक्झेबल अमाऊंट फाइंड आउट करणार, म्हणजे त्या प्रिंटेड प्राईसमधून तो डिस्काउंट सबस्ट्रॅक्ट करणार, जी काय रिमेनिंग अमाऊंट असेल तिच्यावरती 5% GST चार्ज करणार आणि मग टोटल अमाऊंट म्हणजे व्हॉट इज द परचेसिंग प्राईस ऑफ ड्रेस फॉर कस्टमर, त्या कस्टमरसाठी त्या ड्रेसची किती प्राईस असेल हे कसं करणार, टॅक्झेबल अमाऊंट प्लस GST. ओके, हा होमवर्क आहे, सेम क्वेश्चन आहे त्याच्यामुळे होमवर्क आहे. नेक्स्ट वन, अ ट्रेडर फ्रॉम सुरत, गुजरात sold cotton clothes to the trader in Rajkot, Gujarat. The taxable value of cotton cloth is rupees 2,50,000. What is the amount of GST at 5% paid by the trader in Rajkot? बघा, जरी वेगवेगळे नावं दिलेली असली तरी एकदम सोपं 2 लाईन्स आन्सर असणारा एक क्वेश्चन आहे. अ ट्रेडर फ्रॉम सुरत, गुजरात. गुजरातमधल्या सुरतमधल्या एका ट्रेडरने काय केलं, सोल्ड कॉटन क्लोथ्स टू द ट्रेडर इन राजकोट. राजकोटमधल्या एका ट्रेडरला काय केलं, ते सोल्ड केलं. द टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ कॉटन क्लोथ इज रुपीज 2.5 lakhs म्हणजे 2,50,000. त्या कॉटन क्लोथ्सची किती व्हॅल्यू आहे, 2,50,000 आहे. मग आपल्याला काय विचारलं आहे, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST ॲट 5% पेड बाय द ट्रेडर इन राजकोट. म्हणजे त्या राजकोटला ट्रेडरला किती GST पे करावं लागेल. एकदम इझी, टॅक्झेबल अमाऊंट दिली, रेट ऑफ GST दिले, म्हणून देअरफॉर अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू टॅक्झेबल व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय रेट. ओके, सॉल्व करूयात आपण हे. सेकंड वन थर्ड वन होमवर्क लाईक. टॅक्झेबल व्हॅल्यू रुपीज 2,50,000. रेट ऑफ GST 5%. म्हणून देअरफॉर अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू 12,500. किती आन्सर आलं, 12,500. म्हणून देअरफॉर व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST बाय द ट्रेडर इन राजकोटला राजकोटमधल्या ट्रेडरला किती रुपये GST पे करावं लागेल, 12,500. हे तुम्ही फायनल आन्सर न विसरता लिहायचं. ओके, देअरफॉर द ट्रेडर इन राजकोट पे rupees 12,500 as a GST. Then next question. Fifth number, Shrimati Malhotra purchased solar panels for the taxable value of rupees 85,000. She sold them for 90,000. The rate of GST is 5%. Find the ITC of Shrimati Malhotra. What is the amount of GST payable by her? एक्झाम्पल समजून घ्या. मी आधीपासून सांगत आली आहे तुम्हाला आणि रोजच्या लेक्चरमध्ये मी सांगते व्हॉट इज गिवन, कधी कधी रेट गिवन असतो. आता मिक्स एक्झाम्पल्स आहेत ना. आपण काय सॉल्व केलं, फर्स्ट पार्टमध्ये 4.1 मध्ये फक्त अमाऊंट ऑफ CGST, HGST, GST, टॅक्झेबल अमाऊंट हे फाइंड आउट करायचं केलं. सेकंड पार्टमध्ये प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये कशा टाईपचे एक्झाम्पल सॉल्व केली, रिलेटेड टू इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. आणि आता जो प्रॉब्लेम सेट आपण सॉल्व करतोय त्याच्यामध्ये मिक्स एक्झाम्पल्स आहेत. मग आपण कसं आयडेंटिफाय करायचं की कोणत्या मेथडनी सॉल्व करायचं. आता परचेस, सेल हे वर्ड्स आलेत म्हणजे आत्ताचं रिलेटेड एक्झाम्पल आहे ते इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्सशी रिलेटेड आहे. बघूयात, सॉल्व करूयात. मग त्यात पण टाईप आहे, डिरेक्टली इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स दिलेला आहे का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, कसं असेल ते बघूयात. बघा, श्रीमती मल्होत्रा परचेस सोलार पॅनल्स फॉर द टॅक्झेबल व्हॅल्यू. डिरेक्टली दिलेला नाही आहे, परचेस केला आहे म्हणजे
ती इनपुट टॅक्ससाठीची लागणारी टॅक्झेबल अमाऊंट आहे. किती आहे? 85,000. ओके. शी सोल्ड देम टू ₹90,000. ती पण आउटपुट टॅक्ससाठीची लागणारी टॅक्झेबल व्हॅल्यू आहे आणि द रेट ऑफ GST इज 5%. देन फाइंड द ITC ऑफ श्रीमती मल्होत्रा अँड व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल बाय. बघा करूयात सॉल्व आपण. क्वेश्चन नंबर 4 नाही 5. श्रीमती मल्होत्रा परचेस solar panel for taxable value rupees 85,000. Rate of GST 5%. म्हणून therefore इनपुट टॅक्स परचेस म्हणल्यानंतर इनपुट टॅक्सच ना 85,000 मल्टिप्लाय बाय 5/100. रुपीज 4,250. किती आला इनपुट टॅक्स? 4,250. ऑल्सो शी sold them for taxable value rupees 90,000. म्हणून therefore output tax is equal to 90,000 मल्टिप्लाय बाय 5/100. किती आलं बघा? 9 मल्टिप्लाय बाय 45 4,500. किती आलं? 4,500. आपल्याला काय फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे? व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC. म्हणून therefore ITC इज इक्वल टू इनपुट टॅक्स 4,250 and what is next? GST payable. Payable GST. Output tax minus ITC. 4,500 minus 4,250 is equal to रुपीज 250. किती आला पेएबल GST? रुपीज 250. बघा समजलं का? पेएबल GST इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. 4,500 मायनस 4,250 इज इक्वल टू रुपीज 250. हा काय झाला? आपला पेएबल GST झाला. आला लक्षात? कशा टाईपचं एक्झाम्पल होतं हे बघा. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके. आजच्या लेक्चरमध्ये एवढी सफिशियंट आहे. थँक्यू. बरं अजून एक एक्स्ट्रा एक्झाम्पल घेऊयात आपण, म्हणजे रिमेनिंग जी आहेत ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये होती. अ कंपनी प्रोव्हाइडेड झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस फॉर टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 64,500. रेट ऑफ GST इज 18%. कंपनी हॅज पेड GST ऑफ रुपीज
1550 for laundry services and uniforms. What is the amount of ITC? Find the amount of CGST and HGST payable by the company. आता हे एक्झाम्पलला सगळ्यांनी स्टार करा. हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे का, तर हे डिफरंट एक्झाम्पल आहे. आत्तापर्यंत आपण कशा टाईपची एक्झाम्पल बघितली, डिरेक्टली इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स दिला असेल अशा टाईपची बघितली, बरोबर आहे. पण ह्या एक्झाम्पलमध्ये काय एक्झाम्पलमध्ये काय होतं, आत्ताचं जे आपण बघितलं इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्ससाठी लागणारी टॅक्सेबल अमाऊंट घेऊन होती. पण हे जे एक्झाम्पल आहे आत्ता जे आपण सॉल्व करणार आहोत 6 का 7 नंबरचं 6 नंबरचं, ह्या एक्झाम्पलमध्ये इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स ह्या दोन्हीमधला एक टॅक्स आपल्याला फाइंड आउट करून दिला आहे आणि एक आपल्याला एका टॅक्ससाठीची टॅक्सेबल अमाऊंट दिली आहे. बघा काय कळतं का तुम्हाला, ह्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत, रेट ऑफ GST पण दिलेला आहे. आता बघा, कंपनी हॅड पेड GST ₹1550 फॉर लॉन्ड्री सर्व्हिसेस, म्हणजे ही जी अमाऊंट दिलेली आहे ती डिरेक्टली फाइंड आउट करून दिली आणि जी फर्स्ट दिलेली आहे 64,500 त्याच्यावरती आपल्याला 18% कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे बघा, एक टॅक्स दिलेला आहे आणि एक टॅक्स फाइंड आउट करायचा आहे. आता ह्यातला कुठला इनपुट टॅक्स आणि कुठला आउटपुट टॅक्स हे इम्पॉर्टंट आहे. बघा नीट लक्ष द्या. A company provided Z security services for the taxable value of ₹64,000. Rate of GST is 18% and company had paid GST of ₹1550 for laundry services and uniforms. बघा, आता तुम्हाला आधी माहिती पाहिजे, एखादी कंपनी Z सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करते म्हणजे काय करते रे, जे मोठे पर्सन्स असतात IMP पर्सन्स म्हणजे कलेक्टर वगैरे, त्यांना झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस असते, म्हणजे सगळ्या सोयी त्यांना घरी असतात. मग काय केलं आहे, अ कंपनी प्रोव्हाइड झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹64,000. एका कंपनीने काय केलेले आहेत, एका पर्सनला झेड सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइड केली, बरोबर आहे. पण ती प्रोव्हाइड करण्यासाठी आता कंपनीकडे काय स्वतःची माणसं आहेत का, नाही. ती प्रोव्हाइड करण्यासाठी कंपनीने स्वतः आधी लॉन्ड्रीला आणि युनिफॉर्म एक्सेट्रा सांगितलं त्यांनी. अशा बऱ्याच सुखसोयी असतात की त्या पर्सनला दिलेल्या असतात, बरोबर आहे. कंपनी पैसे देऊ शकते त्या ह्यांना पर्सनला पैसे डायरेक्टली देऊ शकत नाही, कारण की तो रूल असतो त्यांना सगळ्या सर्व्हिसेस स्वतः प्रोव्हाइड करावे लागतात. की बाबा असं नाही चालत की तुम्हाला मी पैसे देतो, तुम्ही बघा. ते मोठी लोक असतात, ते काय कुठं शोधत बसत नाहीत, कलेक्टर वगैरे. तर ती काय करतात, कंपनी काय करते, त्यांना हे कंपनीच्या रिलेटेड आहे पण एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगते, ते कंपनीला त्या पर्सनला झेड सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करायची म्हणून त्यांनी ₹64,500 सँक्शन केले, बरोबर आहे. पण ती प्रोव्हाइड करण्याआधी त्यांना त्या पर्सनकडे ती सर्व्हिस जाण्यासाठी त्यांनी लॉन्ड्रीवाला, युनिफॉर्मवाला, कोण वेगवेगळे आहेत, त्यांना आधी स्वतः कंपनीने पैसे दिले. मग ते पर्सन्स त्या माणसाकडे जाणार, म्हणजे त्यांनी कंपनीने आधी स्वतः पैसे पेज केलेत आणि त्या सर्व्हिसेस परचेस केल्यात. म्हणून जो दिलेला आहे ₹1550 ह्या काय झालेल्या आहेत, लॉन्ड्री सर्व्हिसेस आणि युनिफॉर्म सर्व्हिस हा आधी पे केलेत. ती सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी कंपनीने आधी स्वतः त्याचे पैसे भरलेत, म्हणून तो कंपनीचा कुठला टॅक्स झाला, तर इनपुट टॅक्स झाला. आणि मग त्या 64,500 वरती 18% जो कॅल्क्युलेट केला तो काय झाला, आउटपुट टॅक्स झाला. तो काय झाला, आउटपुट टॅक्स झाला. बघा येतं आहे का लक्षात. कंपनीला ती सर्व्हिस मिळण्यासाठी कंपनीने आधी स्वतः पैसे परचेस केलेत. म्हणून बघा क्वेश्चन नंबर 6, कंपनी had paid GST of ₹1550 for laundry and uniform services. And therefore input tax is equal to
1550, दॅट इज ITC ऑल्सो ₹1550. बरोबर आहे. कंपनीने ती झेड सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याआधी स्वतः पैसे भरून त्या सर्व्हिसेस परचेस केल्या, बरोबर आहे, मिळवल्या, म्हणून तो इनपुट टॅक्स झाला. आता ती कंपनी ती झेड सिक्युरिटी सर्व्हिस कुणाला तरी देणार आहे, म्हणजे सेल करणार आहे, म्हणून ते 64,500 वरती जे 80% काढणार आहेत तो काय झाला, कंपनीचा आउटपुट टॅक्स झाला. कंपनी प्रोव्हाइड झेड सिक्युरिटी सर्व्हिस for taxable value ₹64,500. and therefore output tax is equal to multiply by 18/100. Rate of GST 18%. मग आपण कॅल्क्युलेट करूया. आपल्याला HGST आणि CGST आणि HGST फाइंड आउट करायचं. $11,610. तुम्ही पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करा. म्हणून therefore पेएबल GST is equal to output tax minus ITC. 11,000 multiply by 1550. सबट्रॅक्शन करूया. ₹10,060. हा काय झाला, पेएबल GST आणि पेएबल CGST इज इक्वल टू HGST इज इक्वल टू 5030. ओके, आलं का लक्षात. कंपनीला ती प्रोव्हाइड करण्यासाठी आधी स्वतः कंपनीने लॉन्ड्री आणि युनिफॉर्मवाल्याला पैसे दिले, म्हणून तो इनपुट टॅक्स आपण धरला, आणि मग ते झेड सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइड केली, म्हणून तो आउटपुट टॅक्स धरला. ओके, थँक्यू.